जय माता दी. आज मी व्हिडिओची सुरुवात ना मस्त अशी देवपूजापासून करते आणि आज ना मला 2 पार्सल रिसीव झाले होते. त्या म्हणजे पहिला पार्सल आहे हा स्कार्फ, त्यानंतर दुसरं पार्सल आहे मुलतानी मिठी, गुलाबजल, ॲलोवेरा जेल आणि एक ब्रश पण आलं त्याच्यासोबत. असे मला 2 पार्सल ना रिसीव झाले होते. गुलाबजल, मुलतानी मिठी आणि ॲलोवेरा जेल ते तिन्ही पण मला 95 रुपयात पडले होते आणि हा जो स्कार्फ आहे ना तो मला पडला होता 295 रुपयाला. त्यानंतर ना मग मी काकूला मम्मीला लावून दिलं आणि काकूनी मला पण लावून दिलं. जेव्हा ते लावलं तेव्हा इतकं थंड वाटत होतं, खूप छान वाटत होतं. तर गळ्याला लावलं तर गळ्याचं काही मी पुसलं नाही, मग असं तोंडाचं पुसलं ना छान वाटत होतं. मग आम्ही चाललो होतो काकूच्या इथे चहा प्यायसाठी, कारण काकूच्या इथं गॅस भरून आणला होता आणि काकू म्हणत होते आता कुठं चूल पेटवता, चला घरून चहा पिऊन येऊ म्हणून. मग आम्ही पण चाललो होतो आणि आमच्यासोबत ना किट्टू पण येत होता. किट्टूचा ना ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्या पायाला ना लागलं आहे. एका गाडीवाल्यानं त्याला ठोकलं आणि मग त्याचा पाय ना असं थोडा मुडपल्यासारखा झाला आहे. त्यानंतर मग आम्ही आलो काकूची इथं चहा पिण्यासाठी. ऊन तर इतके आहे ना, म्हणजे घराच्या बाहेर पण नाही निघू वाटत, इतकी ऊन आहे भयंकर. त्यानंतर ना काकूजीची छोटीशी मॅम बघा कशी मस्त सोफ्यावर जाऊन बसली. चहा वगैरे घेतला आणि काकूनी ना हे मस्त अशी मशीन काढली होती. मी तर पहिल्यांदाच बघितली होती छोटीशी मशीन, खूप छान वाटलं मला हे मशीन बघितलं. त्यानंतर मग मी घरी आली आणि म्हटलं चला आता आपण पण हे घालून बघा. त्यानंतर ना मी असं घातलं आणि तुम्ही माझ्यासारखी चष्मा कशाला लावला, तर ऊन खूप आहे ना ते माझ्या डोळ्याला सहन होत नाही म्हणून. मनात म्हणत होती की आपल्या जवळून जरी कोणी गेलं ना तरी आपण त्यांना ओळखू नाही येणार म्हणून. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय.